लाडकी बहीण या योजनेच्या नावाखाली भरला लुटारूंचा बाजार, तर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठतच्या शाखेत महिलेच्या कामांना प्राधान्य। संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना लागू केली असून या योजनेमध्ये अनेक शर्ती व अटी लागू करून ही योजना कार्यान्वित केली, परंतु अनेक अटी शर्तीच्या होणाऱ्या त्रासाविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या व अनेक आमदार महोदयांनी याबाबत सभागृहात विशेष लक्ष केंद्रित करून यामध्ये अनेक बदल शासनाने केले। परंतु या योजनेची कागदपत्रे करताना संबंधित हेतुधारकांना विशेष सूचना देऊन जे बदल झाले त्या बाबतीत कागदपत्रे जमा करायला लावणे असे आदेशित करायला हवे होते, परंतु सामान्य महिलांना याबाबतचे संपूर्ण ज्ञान नसल्याने आपल्या नवऱ्याला घेऊन दोघांचीही मजुरी बुडून हजारो रुपये खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी सेतू केंद्रावर घेऊन जाऊन अगोदरच जी कागदपत्रे शासनाने जमा करायला लावली आहेत त्याबाबत सेतू चालक संपूर्ण माहिती देत नसल्याने महिलांची तारांबळ होत आहे। यामध्ये काम करून देण्यासाठी दलालही सक्रिय झाले आहेत। लाईट बंदमुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढत आहे। सर्व्हर डाऊन असल्याने प्रत्येक सेतूवर गर्दीची तुडुंब गर्दी होत आहे आणि प्रत्येक बँकेत नवीन खाते काढण्यासाठी तोबा गर्दी होत आहे। बँकेमध्ये इतर कोणते व्यवहार सुरळीत चालत नाहीत, परंतु आलेल्या ग्राहकाला परतही करता येत नाही। त्यामुळे बँकेचे अधिकारी वैतागले असून रिठत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जवळपास दररोज 300 खात्याच्या वर खाते काढून दिले जात आहे। यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठत यांनी लाडकी बहीण यासाठी प्राधान्य देऊन कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही याबाबत आता काळजी घेणे गरजेचे आहे। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव रुपाटी। लाडकी बायकोन सगळे लाडके झाले, पण आता लोक सगळे तुमच्या भोवताल फिरायले नाही हो ना, पण लाईट नाही ना, लाईट नाही मग करावं का आपण, काहीच नाही।